नमस्कार मंडळी, मी अनुराग आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करू T20 वर्ल्ड कपमधल्या महामुकाबल्याबद्दल, जो की होणार आहे इंडिया आणि पाकिस्तानच्या दरम्यान. हा सामना श्रीलंकेतल्या कोलंबो इथे खेळला जाईल. कोलंबोमधल्या आर प्रेमदासा स्टेडियमवरती. भारताने आपले दोन्ही सामने जे 2 सामने झाले ते भारतात खेळून आज श्रीलंकेमध्ये केली आणि पाकिस्तान जसं की माहिती आहे की आपले सगळे सामने श्रीलंकेमध्ये खेळत आहे. भारतासाठी हा कोलंबोच्या अ, अ, वातावरणात कोलंबोच्या कंडिशन्समध्ये हा पहिला सामना खेळ असेल आणि पाकिस्तान आपले पहिले 2 सामने कोलंबोमध्ये खेळले. जरी त्यांनी प्रेमदासा स्टेडियमवरती नाही खेळले, तरी त्यांना कंडिशनबद्दल थोडी माहिती असेल. तर एक थोडासा ॲडव्हान्टेज पाकिस्तानच्या टीमला जाईल असं मला वाटते. हा सामना जो की ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दरम्यान खेळला गेलेला सामना होता. त्या सेम एक्झॅक्ट पिचवर खेळला जाईल आणि ही एकदम सेंटर पिच आहे. सेंटर विकेट आहे आणि ती थोडी स्पिन फ्रेंडली, थोडी स्लो आहे. जसं की आपण त्या सामन्यामध्ये बघितलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या बॅटर्सला मॅक्सवेल आणि स्टॉयनिस यांना खुलून अ, अ, खेळता आलं नव्हतं. थोडे रन बॉल मॅक्सवेल तर रन बॉल खेळत होता. तर थोडी स्लो आणि स्पिन फ्रेंडली विकेट राहील आणि स्क्वेअर बाउंड्रीज मोठी आहे, तर स्पिनरचं महत्त्व या सामन्यामध्ये वाढून जाईल. त्याचाच आपल्याला अ, अंदाज असा येतो की पाकिस्तान आपल्या संघामध्ये 5-5 स्पिनर्स खेळवत आहे. तर त्या कंडिशन्सचा लाभ घेण्याचा ते प्रयत्न करेल. पण भारताच्या टीमकडे बघायला गेलं तर आपल्याकडे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी आहे असं म्हणता येईल. भारताचे 3 प्रमुख फिरकी गोलंदाज आहेत. वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव. हे पाकिस्तानच्या अ, बॅटर्सवर भारी पडेल आणि नक्कीच भारताला विजय मिळवून देईल. कुलदीप यादवची संघामध्ये एंट्री होऊ शकते अर्शदीपच्या जागी, कारण की स्पिन फ्रेंडली विकेट आहे आणि स्पिन फ्रेंडली कंडिशन आहे, तर त्याला नक्कीच खेळवायला हवं. आणि त्याचबरोबर जर टीम मॅनेजमेंटला वाटलं की वॉशिंग्टन सुंदरचा पण समावेश करायला हवा एक एक्स्ट्रा ॲडव्हान्टेजसाठी, तर मला वाटते रिंकू सिंगच्या जागी त्याला पण चान्स मिळू शकतो. वॉशिंग्टन आपल्याला पॉवर प्लेमध्ये 1-2 ओव्हर कडून 1-2 ओव्हर करून देऊ शकतो आणि लोअर ऑर्डर बॅटिंग पण तो करू शकतो. तर ही टीम टीम न्यूज अशी आहे. अभिषेक शर्माची पण एंट्री होऊ शकते, जो फिट झाला आहे आणि संजू सॅमसनच्या जागी तो आपल्याला ओपनिंग करताना दिसेल ईशान किशनसोबत. अभिषेक शर्मा एक ट्रम्प कार्ड ठरू शकेल, कारण की तो जर या स्लो स्पिन फ्रेंडली विकेटवर 4-5 ओव्हर जरी खेळून गेला आणि आपल्याला माहिती आहे की तो फ्रॉम द फर्स्ट बॉल मारायला जातो, तर तो सामना भारताच्या बाजूने फिरू शकतो. 4-5 ओव्हर जरी खेळून गेला तरी ॲडेड ॲडव्हान्टेज राहील. टीमला तो एक पुढे नेऊन ठेवतो, जो की मग येणारे फलंदाज कॅश इन करू शकतात त्या ॲडेड ॲडव्हान्टेजला. सूर्या आणि तिलक मिडल ऑर्डर सांभाळतील. अ, अ, त्याच्यानंतर आपल्याला दुबे, अक्षर, वॉशिंग्टन आणि हार्दिक पांड्या दिसेल. मला वाटतं बॅटिंग लाईनअप डिपेंडिंग अपॉन बॉलर जे पाकिस्तानचे बॉलर्स आहे. अब्रार झाला, नवाज झाला आणि ऑफ स्पिनर आहे सॅम अयूब आणि एक जो फिरकी गोलंदाज आहे, अ, मिस्ट्री गोलंदाज जो म्हणताय, त्यांच्या गोलंदाजी क्रमनुसार भारताची बॅटिंग बॅटिंग क्रम आपल्याला चेंज होताना दिसेल. तर ते आपल्याला बघावं लागेल की कसं टीम मॅनेजमेंट मॅनेज करेल. तर एक महत्त्वाचा सामना आहे. जो जो टीम हा सामना जिंकेल त्यांची सुपर एटमध्ये नेक्स्ट राऊंडमध्ये एंट्री पक्की होईल. तर सगळे लोक आतुरतेने वाट बघताय. अ, आजचे दुसरे जे सामने आहेत ते नेपाळ वर्सेस इंग्लंड आणि मग दुपारी नामिबिया वर्सेस USA आहे. मला वाटते सॉरी नेपाळ नेपाळ वर्सेस वेस्ट इंडिज. मला वाटते नेपाळ आणि वेस्ट इंडिजचा सामना पण चुरशीचा होऊ शकतो. नेपाळने वेस्ट इंडिजला जी त्यांची बायलॅटरल सिरीज झाली होती मागच्या वर्षी, तर त्यांना हरवलं आहे. आणि वेस्ट इंडिजची टीम जरी या वर्ल्ड कपमध्ये फॉर्ममध्ये आहे, तर आपल्याला माहिती आहे की ती कधी पण ढेपाळू शकते. तर नेपाळला आपलं खातं उघडायची आज संधी आहे. तसंच नामिबिया आणि USA बद्दल दरम्यान जो सामना होईल दुपारी, त्यांच्यामध्ये पण प्रत्येक संघाला आपापले वर्ल्ड कपचे खाते उघडायची संधी आज मिळेल. दोन्ही संघ एक पण सामना जिंकलेला नाही. तर जो संघ जिंकेल तो आपला
पहिला विजय नोंदवेल T20 वर्ल्ड कपमधला. आणि संध्याकाळी आपल्याला माहिती आहे की हा मुकाबला वर्ल्ड कपचा इंडिया वर्सेस पाकिस्तान. कालच्या खेळलेल्या सामन्याबद्दल बोलायला गेलं तर काल इंग्लंड आणि स्कॉटलंडबद्दल सामना, इंग्लंड आणि स्कॉटलंड दरम्यान जो सामना झाला तो इंग्लंड शेवटी इंग्लंड फसत चालली होती, पण त्यांनी 5 विकेटनी सामना जिंकून घेतला आणि ते स्पर्धेमध्ये आता जिवंत आहे. आपल्याला माहिती आहे की इंग्लंडला वेस्ट इंडिजने हरवलं तर त्यांच्यासाठी कालचा सामना महत्त्वाचा होता. साऊथ आफ्रिकेने न्यूझीलंडला कालच्या संध्याकाळच्या सामन्यामध्ये एकतर्फा हरवलं आणि पुढच्या सुपर 8ची एंट्री त्यांची फिक्स केली. खूप कन्व्हिन्सिंगली त्यांनी हरवलं आणि एक साऊथ आफ्रिकेची टीम आपल्याला माहिती आहे की एक फेवरेट आहे, चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तर तेच आपल्या फॉर्मशी साजेसा खेळ ते खेळत आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. तसंच तुम्हाला जर मराठीमध्ये क्रिकेट ॲनालिसिस आणि चर्चा, रिव्ह्यू आणि रिव्ह्यू ऐकत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.